लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो आज हप्ता वाटप होणार आहे का? मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता आज वाटप होणार आहे का? तर बघा लाडक्या ताईंनो आज सकाळपासून कोणत्या ताईला पैसे जमा झालेत का मला एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि लक्षात घ्या GR देखील आलेला आहे, हप्ता वाटपाचा GR देखील आलेला आहे। अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता याच्या वाटपाचा GR देखील आलेला आहे। लाडक्या ताईंनो आता टेन्शन घ्यायचं बंद करायचंय, कारण की तुम्हाला या ठिकाणी सरकारचा डायरेक्ट GR आलेला आहे। तुमचे पैसे या ठिकाणी मे महिन्याचे म्हणजेच 11व्या हप्त्याचे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। कोणत्या ताईला सकाळपासून पैसे आले असतील कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आज कुणाला पैसे जमा झाले आहेत का मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। आणि पैसे आले नसतील तर नाही म्हणून सांगा, काळजी करू नका। मागच्या वेळेस म्हणजे मागचा 10वा हप्ता देखील संध्याकाळी वाटपाला सुरुवात झाली होती, लक्षात घ्या। त्याच्यामुळे असं समजू नका की बाबा सकाळीच हप्ता वाटप सुरू होतो, असं कधी होत नाही। टेन्शन घेऊ नका, संध्याकाळी देखील हप्ता वाटप सुरू होतो। त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट बघायची, पण सकाळपर्यंत कुणाला पैसे आले असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। तर लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे, नेमका GR काय आहे, पैसे तुमच्या अकाउंटला कसे येणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता याची तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत बसलायत की सर हा मे महिन्याचा हप्ता मला कधी भेटणार आहे, महिना आता संपत आलाय, मग आमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत का नाही, तर त्याच्याबद्दल लाडक्या ताईंनो काळजी करायची गरज नाही। अधिकृत माहिती समोर आली आहे, GR समोर आलाय, तुमच्या अकाउंटला 100% पैसे येणार म्हणजे येणार, काळजी करायची गरज नाहीये। तर लक्षात घ्या आज हप्ता वाटप या ठिकाणी होणार आहे। अशा स्वरूपाच्या मोठ्या बातम्या समोर येत आहेत, बऱ्याच न्यूज चॅनलवर बऱ्याच टीव्ही मध्ये या ठिकाणी आज बातम्या येत आहेत की आज हप्ता वाटप होणार आहे। कारण की 20 मेला लक्षात घ्या 20 मेला अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे वाटप होणार आहेत। बघा 20 तारखेपासून आज 23 तारीख जरी सोडली, आज 24 तारीख आहे, जवळजवळ 4 दिवस होऊन गेलेले आहेत। त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना वाटत आहे की आज हप्ता वाटप होणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ब्रदर्स डे आहे, ब्रदर्स डे म्हणजे भावाचा दिवस, आणि या भावाच्या दिवसानिमित्त वाटप होईल असं बऱ्याच ताईंना असं वाटत आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका, आज संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट बघायची। आज संध्याकाळी जरी पैसे आले नाहीत तरी टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण की GR आलेला आहे। आता बरेच जण म्हणत असतील की सर नेमका GR काय आहे, हा GR आलाय बघा हप्ता वाटपाचा GR आलाय, पण हा GR नेमका आहे तरी काय, कशाचा GR आहे, कुणी काढलाय, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कुणी व्हिडिओ थांबवायचा नाही। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। GR मध्ये अजून काही नवीन गोष्टी आल्यात का, तुमचे नवीन काही नियम बदललेत का, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। बघा आज हप्ता वाटप होणार आहे का नाही याच्याबद्दल पण मी तुम्हाला चर्चा करणार आहे। आणि त्याचबरोबर आज कुणाला हप्ता मिळणार आहे का, आज कुणाला हप्ता मिळालाय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। चला लाडक्या ताईंनो वेळ न वाया गेला तर डायरेक्ट तुम्हाला GR दाखवतो। GR मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तुम्हाला आता डायरेक्ट दाखवतोय। बघा हा सरकारचा GR तुमच्या समोर या ठिकाणी दिसतोय, बघा GR तुमच्या समोर आहे, हा सरकारचा GR आलेला आहे। आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता निधी वितरण, बघा निधी वितरणाचा हा GR आहे। निधी म्हणजे काय, पैसे, हप्ता, वितरण म्हणजे वाटप, पैसे वाटपाचा, हप्ता वाटपाचा हा GR तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा GR आहे, असा तसा कुणाचा प्रत्येक जिल्ह्याचा नाहीये, प्रत्येक जिल्ह्याचा नाही, महाराष्ट्र शासनाचा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी हा GR त्यांनी काढलेला आहे। आदिवासी विकास विभागातर्फे हा GR या ठिकाणी आलेला आहे। शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे, मंत्रालय या ठिकाणी दिलेलं आहे, मुंबई मंत्रालय कडून आलेला आहे, दिनांक 23 मे 2025 म्हणजे लेटेस्ट GR तुमच्या समोर आहे। बघा वाचा, याच्यामध्ये काय काय वाचायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघा सरकारचा GR आलेला आहे सोप्या भाषेत। तुम्ही म्हणत असाल की हे सर GR आम्हाला काही कळत नाही, सर आम्हाला हे सरकारचे नियम काही कळत नाहीत, आम्हाला एवढंच सांगा की सर आम्हाला मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। सगळ्याला हेच वाटत असेल का नाही, बरोबर का नाही मला कमेंट बॉक्स मध्ये लाडक्या ताईंनो सांगा। बऱ्याच ताई व्हिडिओ बघताना दिसत आहेत, बऱ्याच ताई कमेंट्स पण करताना दिसत आहेत। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्याला हेच वाटत आहे की सर बाकीचं सोडून द्या, टीव्ही वाले बरेच जण म्हणतात की आज पैसे वाटप होणार आहेत, बरेच न्यूज चॅनल वाले म्हणलेत की आज हप्ता वाटप होणार आहे, बरेच तुमच्यासारखे सर पण म्हणलेत की हप्ता आज वाटप होणार आहे।
पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. हा GR काय सांगत आहे? GR हे सांगत आहे तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. निधी वितरणाचा GR आहे. सोप्या भाषेमध्ये हप्ता वाटपाचा GR आहे. आता तुम्हाला पुढे दाखवतो, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. लाडक्या ताईंनो, खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये येतात, बऱ्याच ताई निगेटिव्ह विचार करत बसतात, नकारात्मक विचार करत बसतात. त्यांना मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, बघा जवळजवळ 9 ते 10 महिने झाले आपले व्हिडिओ येतात, दररोज मी तुम्हाला सांगत असतो. आणि एक व्हिडिओ मध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी सकारात्मक राहा असं सांगत असतो. आणि काही जर अडचणी आल्या, त्या अडचणी सोडवायबद्दल तुम्हाला त्या सोडवण्यासाठी मार्ग सांगत असतो. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये, फक्त आणि फक्त सकारात्मक विचार करायचा आहे. तर लाडके ताईंनो, बघा या GR ची प्रस्तावना तुमच्या समोर दिसत आहे. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार निधी वितरित करण्याबाबत विभागासंदर्भात हे दिलेलं आहे. हे सगळं वाचू शकतात. म्हणजे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की हा निधी वाटपाचा GR टाकून दिलाय. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सरकारचा, शासनाचा निर्णय आहे, शासनाचा हा आदेश आहे. GR म्हणजे काय? आदेश, एक प्रकारचा आदेश समजून घ्या तुम्हाला पैसे वाटपाबद्दल. त्याच्यामुळे बऱ्याच त्यांच्या डोक्यामध्ये आलं होतं की सर आता पैसे भेटायला गेलेत, मे महिना संपत आलाय, सगळे तुम्ही म्हणत होतात की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेटणार आहेत, मग पैसे भेटणार आहेत का नाही? हा आदेश आलाय. आता माझ्यावर विश्वास ठेवू नका, टीव्ही चॅनलवर विश्वास ठेवू नका, न्यूजपेपरवर विश्वास ठेवू नका, कुणावरच विश्वास ठेवू नका. GR वर विश्वास ठेवा, कारण की सरकारला हे करावंच लागतंय. कारण आदेश दिलेले आहेत, सरकारच्या मंत्रिमंडळातून आदेश आलेत, म्हणजे ह्या गोष्टी कंप्लीट कराव्याच लागतात. कारण की आदेश आता काढलेले, GR काढलेला आहे, पैसे तुम्हाला वाटप होणार म्हणजे होणार. आता फक्त आज होतील का उद्या होतील का सोमवारी होतील, या 2-3च गोष्टी फक्त लक्षात घ्यावा. 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख, तुम्हाला मी मागे पण बोललो होतो बघा, 26 तारखेपर्यंत, 24, 25 आणि 26 या 3 तारखेच्या दरम्यान तुम्हाला कधी पण पैसे येतील. हे तुम्हाला मी मागे पैसे देतो. जवळजवळ 15-20 दिवसापूर्वीचा जाऊन व्हिडिओ पण पहा, आपले व्हिडिओ बघा, मागचे पण तुम्ही व्हिडिओ बघा. 24, 25, 26 या 3 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघा, आज फक्त आज, उद्या आणि परवा 3 दिवस वाट बघायचंय. आणि GR आलेला आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. मे महिन्याचा 31 तारीख आहे बघा, 31 तारखेपर्यंत सगळ्याला वाटप होणार आहे. जवळजवळ 4 दिवस लागतात वाटप व्हायला. 4 दिवसामध्ये तुमचं वाटप होणार आहे. 26 तारखेला जरी सुरू झालं तरी तुमच्या 31 तारखेपर्यंत सगळ्याला पैसे भेटणार आहेत. काळजी करायची गरज नाहीये. तर लाडके ताईंनो, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत? तुम्हाला 10 हप्ते जमा झालेले असतील तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, आणि तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते जमा झाले आहेत का? आणि 10वा हप्ता जर आला नसेल, त्या प्रत्येक ताईंनी DBT चेक करा. DBT ऍक्टिव्ह आहे का नाही ते एकदा चेक करा. आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का, रिजेक्ट मध्ये गेले का, पेंडिंग मध्ये गेले, ते चेक करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आज, उद्या, परवा या 2-3 दिवसामध्ये 100% भेटणार म्हणजे भेटणार. याच्यामध्ये काहीच काळजी करायची गरज नाहीये. आणि 31 मे पर्यंत सगळ्या ताईंना पैसे भेटू जातील, सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या ताईंना पैसे भेटतील. त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. कोणाला काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. इथेच थांबूया. माहिती आवडत असेल तर लाईक करायचं, जास्तीत जास्त लाईक करा. गुड न्यूज दिले, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.